हर घर जल या पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेचा सावली तालुक्यात बट्ट्याबोळ झालेला असून असित मंडळ आणि पवार कन्स्ट्रक्शन या जोडीने जास्तीत जास्त कामे घेऊन कामे अपूर्ण ठेवल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आणून ठेवलेली आहे। तर शासनही कामासाठी निधी देत नसल्याने अधिकारी काम करून घेण्यास ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हतबल ठरत आहे। महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली। त्यात प्रत्येक घरी नळ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना आखली आहे। सावली तालुक्यात 55 कामे 50 कोटी रकमेची मंजूर आहे। 55 पैकी 12 कामे पूर्ण झालेली असून 9 कामाची विद्युत व्यवस्था बाकी आहे, तर 34 कामे अपूर्ण अवस्थेत आहे। या कामांपैकी असित अधीर मंडल यांच्याकडे 7 आणि पवार कन्स्ट्रक्शनकडे 13 कामे आहे। वरील कामे करणारे कंत्राटदार असित मंडल हे आज उद्या काम सुरू करतो म्हणत बंडल मारत आहे, तर पवार हे बाहेरील जिल्ह्यातील कंत्राटदार असल्याने फोनही न घेता फरार झाल्याची चर्चा आहे। निधीची गरज असताना शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही। निधी अभावी कंत्राटदार काम ठप्प ठेवलेले आहे। सदर जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने कंत्राटदारावर दिवसानुसार दंड सुरू केले आहे। फंड नसल्यामुळे ही कामे ठप्प झालेली आहे। लवकरच काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे। कुणाल येनगंदेवार, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सावली यांनी सांगितले आहे। खेडी येथे वर्षभरापासून जल जीवन मिशनचा पाणी पुरवठ्याचं काम सुरू आहे। काम सुरू करताना नदीवरील जे पाण्याची टाकी आहे, विहीर आहे, ते कंप्लीट केले नाही आणि हे जे टाकी दिसत आहे गावात पाणी पुरवठा करणारी, ती पण अर्धवट आहे आणि गावात अंतर्गत रोड फोडून ठेवल्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होत आहे आणि वर्षभरापासून गावकरी पाण्यापासून वंचित आहे। त्यासाठी लवकरात लवकर काम करण्यात यावं आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत त्याचं नाव टाकण्यात यावं ही मागणी केली जात आहे। गाव माझा न्यूजकरिता प्रवीण जोडे, सावली, चंद्रपूर।